नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला बघायला मिळते की गुंड्या आता जीवाला सांगत असतो, तुम्ही असं खोटं बोलायला नाही पाहिजे होतं. आता जीवा बोलतो, किसी झूठ से घर बसे और झूठ झूठ नहीं होता. कारण प्रेम आणि युद्ध सगळंच काही माफ असतं. यावेळी तिथे नंदिनी येते आणि ती रागात बोलते, यापुढे मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आत्तापर्यंत सगळं खोटं तुमचं मी सहन करत आले, पण मात्र हे खोटं अजिबात सहन नाही करणार. तर आता जीवा नंदिनीला बोलत असतो की मी हे सगळं मुद्दाम नाही केलं, मला फक्त तुझी साथ मिळावी म्हणूनच मी खोटं बोललो. तर इकडे काव्या खूपच रडत असते आणि ती बोलते, मला पार्थपासून कोणीही वेगळं करू शकत नाही. गुरुजींनी जी काय भविष्यवाणी केली ती मी बदलून टाकणार. तर इथं पार्थ दरवाजाच्या बाहेर उभा राहून सगळं काही ऐकत असतो. काव्या बोलते, मी गुरुजींची भविष्यवाणी जरी नेहमी खरी ठरत राहिली ना, तरी पण या काव्याच्या प्रेमापुढे तिला हार मानावीच लागेल. मी माझ्या पार्थला कोणाचाच होऊ देणार नाही, असं काव्या बोलत असते. तर तिथे पार्थ तिच्याकडे बघतच राहतो.